प्रभाग 5 मध्ये सरस्वती नगर इथं मी स्वतः उभा होतो आणि काही महिलांना आम्ही तिथं एकत्रित करायचं आणि त्या कार्यक्रमाला हे करायचा प्रयत्न असताना एक महिला त्यातली म्हणाल, मी आता नाव घेणार त्या ह्याच्यामध्ये, की हा आम्हाला दमदाटी करतो आणि दारू पिऊन येऊन आमच्या दारात दंगा घालतो, त्यामुळे आम्ही ह्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही. हा झाला तिथला भाग. आणि त्यानंतर रात्री हा प्रकार बोर्ड फाडण्याचा, हे असले प्रकार ते कायम करत आलेच आहे. यांना चांगल्या पद्धतीनं वचक आपल्या पोलिसांच्या मार्फत मिळावं, व्हावं. किल्लेदारला बोलव जरा. पाटील इकडे नाही. अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा गंभीर निर्माण होईल. मुश्रीफ साहेब हे राज्याचे नेते आहेत, आज 1 नंबरच्या फळीतले नेते आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री 9 वेळा मंत्री झालेले अशा लोकांच्यावर जर अशा पद्धतीचा हा म्हणजे गावगुंडांची एक खूप बुद्धी ही. काल गडिंग्लजमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विकास कामांची माहिती देणारा एक फलक सरस्वती नगर परिसरात लावण्यात आला होता. हा फलक अज्ञाताने फाडला असून त्याची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. ही घटना समजताच राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आज गडिंग्लज पोलीस स्टेशनवर धडक देऊन पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना निवेदन दिले व संबंधित माथेफिरू व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात. गडिंग्लजमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. पण हे शुभारंभ करत असताना एक अनुसूचित घटना घडलेली आहे आणि या घटनेविरोधात सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते संतप्त झालेले आहेत. आज त्यांनी गडिंग्लज पोलीस स्टेशन येथे धडक दिलेली आहे. त्यांनी गडिंग्लज पोलीस निरीक्षक अजय शंकर यांच्याकडे एक तक्रार दाखल केलेली आहे. ती तक्रार नेमकी काय आहे हे आपण शहर अध्यक्ष सिद्धार्थ बन्ने यांच्याकडून जाणून घेऊया. काय म्हणतात सिद्धार्थ बन्ने, ऐकूया. नेमका काय झालं, हा प्रकार काय? काल दुपारपासून आदरणीय आपल्या विभागाचे नेते, जिल्ह्याचे नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते गडिंग्लजमध्ये साधारणतः 6.5 कोटीच्या विकास कामांचे उद्घाटनाचा कार्यक्रम होता. वेगवेगळ्या प्रभागामध्ये या कामांचं उद्घाटन झाल्यानंतर रात्रीच्या सुमारास एका समाजकंटकानं एक लाजिरवाणी गोष्ट, जी त्यांना पचनी पडेना, गडिंग्लजचा विकास ज्यांना पचनी पडत नाही अशी ही गावगुंड अशा पद्धतीची नीच कृती त्यांच्या हातून घडत आहे. त्यांनी मुश्रीफ साहेबांच्या बोर्डवर दगडफेक करणं असली एक कुबुद्धी सुचणारी घटना त्यांनी या मार्फत केलेली आहे. आणि अशा या गुंडांना त्यांनी पोलीस प्रशासनानं पाठीशी न घालता, त्यांनी कधी घातलेलं नाही अशा गोष्टींना, पण तरी देखील अशी घटना पुन्हा पुन्हा घडते. 2 वेळेला मागच्या इलेक्शन झाल्यासुद्धा इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा असा प्रकार याच मनोविकार असलेल्या एका युवकाकडून घडली आणि अशीच पुन्हा घटना आज घडलेली आहे. आम्हाला अतिशय दुःख झालं, तरीसुद्धा आम्ही हे दुःख शांततेनं सहन करून आज आम्ही तक्रारवजा निवेदन आदरणीय सिंदकर साहेबांना आम्ही दिलेलं आहे. त्याच्यावर कारवाई करायची आणि अतिशय तीव्र स्वरूपात त्यांनी याच्यावर ॲक्शन घ्यावी एवढं आम्ही सर्व राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आणि सर्व नगरसेवक यांनी आम्ही आज इथं निवेदन दिलेलं आहे. दीपक, मुश्रीफ साहेबांची प्रतिमा एक विकास पुरुष म्हणून आहे. गडिंग्लजच्या विकास कामात सतत त्यांचा हातभार असतो. पण ही घटना घडली, या घटनेकडे कसं पाहताय? आज गडिंग्लज शहरात जे 6 कोटीचे विकास काम होत आहे, मी प्रथमतः विकास कामांच्या आड येणाऱ्या या समाजकंटकाचा तीव्र शब्दात मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तीव्र शब्दात मी निषेध व्यक्त करतो. आणि आज आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन ज्या गडिंग्लज शहराच्या विकासासाठी माननीय नामदार मुश्रीफ साहेब हे विकासाच्या पाठीमागं, जसं कार्यकर्त्यांच्या पाठीमागं उभे राहतात, तसंच विकास कामांच्या पाठीमागं हिमालयासारखे उभे आहेत. हे कुठेतरी या समाजकंटकांना पचरी पडत नाही आणि विकासाला खीळ घालण्याचं काम ही लोकं करत आहेत. ही गडिंग्लजची सुज्ञ जनतेने आता बऱ्यापैकी ओळखलंच आहे. पण त्या प्रभागात राहणाऱ्या सर्व नागरिकांना मी आज सांगू इच्छितो की अशा समाजकंटकांना कुठं ठेवायचं त्याचं हे तिथल्या नागरिकांनी, त्या वस्तीतील नागरिकांनी व्यवस्थित त्याचा योग्य तो समाचार घ्यावा. आणि आपल्या प्रभागातील जर विकास होत असेल आणि विकास पुरुष जर आमच्या पाठीमागं राहत असेल तर त्याच्या पाठीमागं राहणं हे सर्व नागरिकांचं, आपल्या कार्यकर्त्यांचं, नागरिकांचं कर्तव्य आहे. पोलीस निरीक्षकांची आपली चर्चा झालेली आहे, काय सांगितलं या चर्चेत? साहेबांनी कायदा हातात न घेता कायदा हातात घेऊ नका आणि योग्य ती कारवाई आपण करू. आणि त्यांना तात्काळ आपण संशयित म्हणून एका व्यक्ती
व्यक्तीला पण त्यांनी ताब्यात घेतलं असं सांगितलं आहे. धन्यवाद. तर आता आपल्यासोबत हे गडिंग्लज शहर माजी नगरसेवक दीपक कुराडे असतील, शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने असतील, यांनी आपल्याला सविस्तर माहिती सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून दिलेली आहे. आता या व्यक्तीवर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेळके, गडिंग्लज.